आज आमच्या आजोबांची पुण्यतिथी असल्यामुळे सकाळी सकाळीच गोड गोड शिरा करायला घेतला, कारण आज त्यांना आम्ही जेवू घालत असतो आणि त्यांच्या जेवणासाठी एक पितृ आमच्याकडे जेवायला येणार होते. तर त्यासाठी सिंपल असा स्वयंपाक करून घेतला. शिरा, वरण, भात, भाजी, पोळी हे सगळं मला आज बनवायचं होतं. तर सगळ्यात अगोदर तर तुपामध्ये रवा भाजून घेतला आणि मस्त असा शिरा तयार केला. त्यानंतर आता बाकीचे काही स्वयंपाकाची जी कामं होती ते सगळे आवरून घेतले आणि फक्त आता भजे काढायचे बाकी होते. तर सगळ्यात अगोदर पापड काढून घेतले तेलामध्ये आणि त्यानंतर मग भजे पण काढून घेतले. खरं तर 12च्या अगोदरच पितृ जेवू घातलं जातं, पण मग आम्ही आज कुरडया केल्यामुळे मला थोडंसं स्वयंपाकाला उशीर झाला होता. म्हणून माझं वेळेवर होतं आहे की नाही मला थोडंसं टेन्शनच आलेलं. पण झालं असं की मी टायमर लावून दिला आणि पटापट स्वयंपाक आवरून घेतला आणि 12च्या अगोदर पितृ माझ्या जेवणासाठी मी तयार पण केलं. तर इथे बघू शकताय जेवणाचं ताट मी तयार केलं आणि पितृ येऊन जेवूनसुद्धा गेले. त्यानंतर आता गॅसचा ओटा वगैरे लगेचच म्हटलं क्लीन करून घ्यावं, कारण दुपारी मग एवढं ऊन पडतं आहे सध्या की दुपारी काहीही काम करायला नकोसंच वाटतं आहे. त्यामुळे मग मी शक्यतो हातोहात सगळंच आवरून घेतलं. आता किचन तर सगळं क्लीन झालेलं होतं, फक्त आता कपडे वगैरे धुवायचे आणि वाळवायचे बाकी होते. तर काही कपडे माझे झालेले होते, मध्ये मध्ये माझं ते पण काम चालू होतं आणि काही बाकी होते. चला म्हटलं आता फ्रीजमध्ये बर्फ करण्यासाठी ठेवून द्यावा, कारण दुपारी मग काहीतरी थंड किंवा खायचं प्यायचं असेल तर मग बर्फ फ्रीजमध्ये पाहिजे. आणि मुलं सारखा बर्फ खात असतात, कितीही त्यांना नको म्हटलं तरी मुलांना काय माहीत का बर्फ खायला खूप जास्त आवडतं. चला आता थोडेसे कपडे इथे मी धुवून सुकायला टाकलेले होते, ते सुद्धा माझे सुकलेले होते. आता यांना उन्हामध्ये थोडा वेळ बाहेर टाकते आणि फक्त 5 ते 10 मिनिटांमध्येच कपडे पूर्ण सुकून जातात आणि लगेचच ते घरामध्ये घ्यावे लागतात. नसता मग खूप जास्त कपडे पण त्यांचा कलर आणि शाईन कमी होते. त्यामुळे आता जास्त वेळ कपडे वाळत घालायचं कामच पडत नाही. थोडा वेळ वाळवले की लगेच घरामध्ये घेतले तरी पण चालतात. चला अशाच या सकाळच्या कामांसोबत व्हिडिओला इथेच एंड करते. बाय.